दर्शक हो, आजची गोष्ट सांगताना मन खूप अस्वस्थ होते. छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेल्या त्या दुर्दैवी घटनेमध्ये एका मुलासोबत त्याचे आई वडील त्या कड्यावरून खाली पडले. एक प्रश्न मात्र या घटनेनंतर मनामध्ये सतत येतोय, की आपण आपल्या मुलांवर प्रेम करतोय का कधी कधी आपल्या प्रेमानंच त्यांच्या आयुष्याची लढण्याची ताकद हिरावून घेतोय. मी जेव्हा ज्योतिषशास्त्राची प्रॅक्टिस करतो ना, तेव्हा माझ्याकडे अनेक वयस्कर माता पिता येतात. त्यांची मुलं मोठी असतात आणि ती अत्यंत दुःखी मनाने सांगतात, की माझा मुलगा किंवा माझी मुलगी माझं अजिबात ऐकत नाही. काही मंडळी तर असंही सांगतात, की माझा मुलगा किंवा मुलगी माझ्यावरती हात उचलतात, आम्हाला मारतात. आणि हे ऐकल्यानंतर मनाला खूप वेदना होतात. पण त्याच वेळी एक गोष्ट विचार करायला लावते, की हा मुलगा असा अचानक झालाय का हो? किंवा ही मुलगी अशी अचानक झाली का? तर अनेक वेळा उत्तर असतं नाही. त्याच्या लहानपणापासून आपण त्याला काय दिलं? त्यानं काही मागितलं, दिलं, पुन्हा मागितलं, पुन्हा दिलं, चूक केली, माझं बाळ आहे म्हणून माफ केलं. हट्ट केला, हट्ट पूर्ण केला. आणि त्यात जर का तो एकुलता एक असेल, नवसाचा असेल किंवा अनेक वर्षांनी झाला असेल, तर त्याच्यावरची काळजी जी आहे ती आईबापाची आणखीन वाढते. त्याला त्याच्या मागण्याने या जगात कोणतीही गोष्ट मिळू शकते आणि एकच गोष्ट त्याला मिळत नाही, ती म्हणजे नाही ऐकण्याची सवय. आणि इथूनच गडबड होते मानसिक विकृतीला. आणि मंडळी, मुलाला प्रत्येक वेळेस हो म्हणणं म्हणजे प्रेम नाही. कधी कधी मुलाला प्रेमानं नाही म्हणणं हे सुद्धा प्रेमच असतं. कारण ज्याला लहानपणी प्रत्येक गोष्ट सहजपणे मिळते ना, त्याला मोठेपणी आयुष्य आपल्या मनाप्रमाणे चालत नाही हे स्वीकारणं फार कठीण होऊन जातं. आणि मग त्याला खूप मानसिक त्रास होतात. समाजामध्ये राहणं अवघड होतं, त्याचं डोकं फिरल्यासारखं होतं. आयुष्य पहिल्यांदा जेव्हा त्याला नकार देतं, पहिल्यांदा जेव्हा त्याला अपयश येतं, पहिल्यांदा एखादी इच्छा पूर्ण होत नाही आणि मग त्याला असं वाटतं, की माझ्या मनासारखं झालंच पाहिजे. आणि इथूनच अनेक समस्या सुरू होतात. कारण जगामध्ये आईबाप जे प्रेम करतात, जीव करतात, वाटेल ते करून मुलांचं पूर्ण करतात, ते मात्र त्या तरुण वयात त्याला ते शक्य होत नाही. आणि तिथून त्याला मानसिक त्रासाला सुरुवात होते आणि बरीच मुलं आपल्या आईवडिलांचा खून देखील करतात. आणि म्हणून पालकांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की मुलांना सुख द्यायला पाहिजे, परंतु संघर्षापासून दूर नका ठेवू त्यांना. त्यांना चांगल्या शाळेत शिकवा, चांगले कपडे द्या, त्यांची इच्छा नक्कीच पूर्ण करा. पण त्याचबरोबर त्यांना पैशाची किंमत काय आहे, कष्ट काय असतात, नकार स्वीकारायचा कसा, अपयश पचवायचं कसं, अपमान कसा पचवायचा आणि आपल्या आईवडिलांचा, देव देश धर्माचा आणि मोठ्यांचा आदर कसा करायचा, समजूतदारपणा कसा दाखवायचा, हे पण शिकवलं पाहिजे. कारण आपण आपल्या मुलांना फक्त संपत्ती देऊन जात नाही, आपण त्याला संस्कारही देऊन जात असतो. आणि संस्कार कमी पडले तर मोठं घर, महागडी गाडी, भरपूर पैसा असूनही घरामध्ये शांतता राहत नाही. माझी पालकांना एकच विनंती आहे, मुलांवर प्रेम करा पण ते आंधळं करू नका. त्यांचे लाड करा पण चुकीच्या गोष्टींचे लाड करू नका. त्यांना स्वातंत्र्य द्या पण जबाबदारी पण द्या. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांना तुमच्यावर प्रेम करायला शिकवा, तुमच्यावर अधिकार गाजवायला नाही. आज संभाजीनगरमध्ये घडलेली घटना एका कुटुंबाची खरं तर शोकांतिक आहे. पण तिच्यातून प्रत्येक आईवडिलांनी हा धडा घ्यायलाच हवा आहे. वास्तविक मी कधीच निगेटिव्ह गोष्टींवरती व्हिडिओ करत नाही. परंतु मला खूप वाईट वाटलं ज्यावेळेस तो मुलगा, तो बाप दरीमध्ये पडला. त्याच्यानंतर त्याच्या आईनी पण अख्खं घर एका मिनिटात संपलं. काय धडा घ्यायला हवा आपण, की त्या मुलाला आहे ना, सतत तुला काही कळत नाही म्हणून सावलीत ठेवू नका. त्याला आयुष्याच्या उन्हात उभं राहण्याची ताकद द्या. कारण अतिलाडाने मुलाला सुख मिळेलच असं नाही. पण योग्य संस्कार त्याला आयुष्यभर माणूस म्हणून जगायला शिकवतात. आणि शेवटी एवढंच सांगतो, की मुलाला संपत्ती देण्यापेक्षा त्याला संस्काराची श्रीमंती द्या. कारण संपत्ती कधीतरी संपते, पण चांगले संस्कार हे पिढ्यानपिढ्या टिकतात. मी त्या घटनेमागं काय आहे, त्याच्या आईवडिलांच्या आणि त्याच्या जीवनामध्ये काय होतं ते मला खरंच फार माहीत नाही. कारण जे शेवटी मीडियात येतं तेच मी तुम्हाला सांगतोय. परंतु मीडियामध्ये येणारी प्रत्येक गोष्ट ही सत्य असतेच असं नाही. त्यामुळे इंटरनल त्यांचे काय प्रॉब्लेम होते माहीत नाही. पण पार डोंगराच्या टोकावरती उभा राहून दीड दीड तास लोक त्याची विनवणी करत होती, की बाबा तू तुझं पाहिजे ते देतं. त्याच्या आईने दागिने फेकले वगैरे असंही काही प्रत्यक्षदर्शी सांगतात, की बा तू हे सगळं घे पण जीव देऊ नको. मग आता तो घाबरवायला गेला होता का त्याची मानसिक स्थिती खराब होती, हे खरंच सांगणं अवघड आहे. पण ज्यावेळेस एखादा मुलगा एवढ्या टोकाला जातो, त्यावेळेस यापूर्वी त्यांनी अनेकदा कदाचित अशा प्रकारचा प्रयत्न केलेला असू शकतो. म्हणजे घरामध्ये असं म्हणायचं, की मला हे द्या बरं का, नाही तर मी जीव देईन, हे द्या बरं का, नाही तर मी निघून जाईन. मला असं वाटतं, की ज्यावेळेस लहान मूल असतं
म्हणजे आपण म्हणतात की कुंभार जो असतो ते मडकं घडवतो आणि ते मडकं जेव्हा तयार होतं तेव्हा तो थापटीने थापटतो आणि मग ते भाजतो, मग ते फुटत नाही. पण भाजल्यानंतर म्हणजे वय मोठं झाल्यानंतर हे मडकं थापटण्याच्या नादामध्ये हे असं काहीतरी घडतं. तुम्हाला समजून घ्या मला काय म्हणायचं. थोडक्यात काय की लहान वयामध्ये एखादा मूल आक्रस्ताळेपणा करतो, आकांडतांडव करतो, हातपाय जमिनीवरती झाडतो आणि त्याचा तो आकांडतांडव पाहून त्याचे आईवडील त्याला ती वस्तू देतात. असं बऱ्याचदा घडतं. इतके भिकार लाड की त्याला कोणाचाही धाक नसतो. तो आईवडिलांनाही उलटं बोलतो, आईवडिलांनाही शिव्या देतो आणि याचीच परिणिती पुढे जाऊन ती मुलं व्यसनी होणं, आईवडिलांची किंमत न ठेवणं आणि समाजामध्ये विचित्र वागणं आणि स्वतःही अशा पद्धतीने विचित्र घटना घडणं स्वतःच्या जीवनामध्ये आणि मानसिक समस्या निर्माण करून घेणं याचे कारणीभूत असतात. आणि याला केवळ आणि केवळ कोण कारणीभूत आहेत तर आईबाप असतात, असं माझं स्पष्ट मत आहे. एक सायकॉलॉजिस्ट म्हणा, एक ज्योतिषी म्हणून या नात्यानं मी खरंच त्या तिघांना श्रद्धांजली अर्पण करतो. पण तुमचं एखादं मूल किंवा मुलगी अशी आकांडतांडव करत असेल तर तिला करू द्या, काहीही फरक पडत नाही, काही मारणार नाही. कोणी पहिल्यांदा जर तुम्हाला धमकी देत असेल ना की बाबा मी मरतो वगैरे, काही तुम्हाला अंदाज असतात, कोणी काही करत नाही, स्वतःच्या जीवाला जपतात, तर ते घाबरवण्याच्या नादात तुम्हाला जर करत असतील, तुम्ही तुमच्या मुलांचा अंदाज घ्या बरं का. कारण त्या पद्धतीने तुम्ही स्वतःचं बिहेवियर ठेवा. त्याला गोड बोलून, त्याला रागावून, त्याला इमोशनल ब्लॅकमेल करून तुम्हाला जसं जमेल तशा पद्धतीनं त्याला हँडल करा. मी म्हणतो म्हणून लगेचच तुम्ही तसं वागूयात नको. कारण कधी कधी एखाद्या राशीचा स्वभाव इतका घाणेरडा असतो की काही केलं ते पोरगं ऐकतच नसतं. तर मग अशा व्यक्ती, अशी जी बाळं असतात त्यांचं समुपदेशन चाइल्ड सायकॉलॉजिस्टकडनं करणं गरजेचं आहे. हा विषय खूप मोठा आहे, निगेटिव्ह आहे, म्हणून मला जास्ती बोलायचं नाही आहे. फक्त सगळ्यांनी काळजी घ्या एवढंच मी सांगतो. ओम साईराम.